मी तुम्ही विचारलेल्या काही कमेंटच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे। तर तो नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आणि आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात, मला खरंच खूप छान एक नवीन एनर्जी वाटली आहे। कारण आज माझी तब्येत खरंच खूप काल आणि आज थोडी तब्येत नरम होती, थोडीशी सर्दी म्हणण्यापेक्षा थोडंसं थ्रोट इन्फेक्शन झालेलं, थोडंसं टोचत होतं असं। तर त्याच्यामुळे ना थोडासा मला थोडीशी तब्येत नरम होती। पण मी असं विचार करत होते की आता थोडासा 2 दिवस व्हिडिओ नाही टाकत, कारण मग येऊन करणं खूप दगदग होऊन जाते। सो मी विचारच करत होते की आपण 2 दिवसानंतर व्हिडिओ पोस्ट करू। पण आज तुमच्या कमेंट्स वाचल्यानं मला खरंच खूप एनर्जी वाटली। तुमच्या सगळ्यांच्या अशा कमेंट्स बघून ना मला खरंच एक स्फूर्ती येते आणि एक नवीन नवीन पॉझिटिव्हिटी तुमच्याकडनं मला मिळत असते। जसं मी माझ्याकडनं माझ्या प्रत्येक व्हिडिओमधनं तुमच्याबरोबर काहीतरी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते की माझ्याकडनं मी तुमच्यापर्यंत काहीतरी माहिती पोहोचवते आणि ती माहिती तुम्हाला उपयोगाची होऊ दे असं मला नेहमी वाटत असतं। पण आज तुमच्या सगळ्यांच्या छान छान कमेंट्स वाचून मला खूप छान असं बरं वाटलं आणि माझा सगळा थकवा होताना सगळा दूर होऊन गेला। आज गुरुवार आहे, सो गुरुवारच्या दिवशी आज काही स्पेशल करायचं, कारण गुरुवारचा उपवास असतो माझा, नैवेद्याचं जेवण असतं। सो नैवेद्यामध्ये मी दर गुरुवारी काहीतरी नवीन नवीन असं काहीतरी काय बनवावं असा विचार करत असते। सो आज मी बनवणार आहे 7 कप्याचे घावणे। सो त्याचीच रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि रेसिपी शेअर करताना आपल्या काही सबस्क्रायबर मैत्रिणी आहेत, ज्या ताई आहेत, त्यांनी आपल्याला काही कमेंट्स केलेले की काही वस्तू आहेत काही ज्या मी माझ्या व्हिडिओजमध्ये डेली रुटीन्समध्ये तुम्हाला दाखवत असते, म्हणजे मी ते यूज करत असते आणि त्या तुम्हाला आवडतात, तुम्हाला पण त्यांना यूज करायचंय किंवा त्याचे रिव्ह्यूज मी तुम्हाला दिलेले तुम्हाला आवडले आणि तुम्हाला ते देखील जाणून घ्यायचंय। पण एक गोष्ट मी मेन्शन करू इच्छिते इथे, कारण ना ह्या सगळ्या जे प्रोडक्ट्स वगैरे जे आहेत ना ते मी त्यांच्याबद्दलची डिटेल माहिती मी माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी त्याची लिंक पण दिलेली आहे। सो तुम्ही जर ते नीट बघाल ना तर तुम्हाला नक्की तिथून माहिती मिळेल। पण असू दे तरी सुद्धा जे आपले नवीन फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना हे सांगणं माझं खूप काम आहे। म्हणजे जर तुम्ही माझ्याकडे रिक्वेस्ट केली तर ती मला पूर्ण करणं गरजेचंच आहे आणि तुम्हाला सांगणं देखील, समजावून सांगणं, किंवा तुम्हाला जर नाही कळत तर तुम्ही विचारता तर मला ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा प्रयत्न असणारच आहे। त्यासाठी म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही विचारलेल्या काही कमेंटच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे, तर तो देखील तुम्ही बघा। ब्लॉग कुठेही स्किप करू नका, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळं नीट डिटेलमध्ये कळेल। तो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सो ना इथे माझ्या कुकर संदर्भात पण प्रश्न विचारण्यात आलेले की तुमच्याकडे कुठल्या कंपनीचा कुकर आहे। सो इथे ना सूर्या ॲसेंट करून नाव आहे आणि हा खूप आधी मी मागवलाय, म्हणजे जवळपास 6 वर्ष झाली। 6 वर्षापूर्वीचा हा कुकर आहे आणि हा ऑनलाईन तेव्हा मागवलेला। आता याची लिंक अवेलेबल नाहीये, कारण मी या कंपनीचा सेम ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती वगैरे बघितला, कारण एका ताईने विचारलेलं मला, सो मी त्यांच्यासाठी लिंक बघत होती, पण ॲमेझॉनवरती वगैरे अवेलेबल नाहीये। मी डीमार्टमध्ये बघितलं, डीमार्ट ऑनलाईनला तिथे अवेलेबल होतं, पण तो फक्त सूर्या नावाने होता, सूर्या ॲसेंट करून असं कुठल्या कंपनीचा नव्हता। आणि आता जर तुम्ही बघाल ना तर आता खूप नवीन नवीन मॉडेल आले आहेत कुकरमध्ये, स्टेनलेस स्टीलमध्ये बरीचशी व्हरायटी आली आहे, तर तुम्ही त्यातलं देखील एखादा घेऊ शकता। या कुकरचा मला एक फायदा ना की मला सकाळी घाईच्या वेळेस ना माझं काम पटकन होऊन जातं, कारण कुकरला भाजी मी शिजायला लावली ना की मग मला बघायला लागत नाही, सारखी भाजी ढवळायला लागत नाही, किंवा ती खाली लागते का किंवा अजून काही होतंय का। मंद गॅसवर जर आपण शिट्टी न करता भाजी कुकरमध्ये शिजवली ना तर त्याचं जीवनसत्व पण तशीच राहतात आणि भाजी पण व्यवस्थित शिजून जाते। त्याच्यामुळे मग मी हे कुकर वापरते। तर कुकर संदर्भात मधली पहिली गोष्ट मी ही तुम्हाला सांगितली आहे। तर दुसरी गोष्ट, हा पण प्रश्न आपल्याला एका ताईने कमेंटमध्ये केलेला की कुकरमध्ये जेव्हा आपण डाळ शिजवतो तेव्हा ती उतू जाते, म्हणजे जशी मी लावते तशाच ते लावतात पण ती उतू जाते, तर असं का होतं? तर मी कुठल्या पद्धतीने करते ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करते। सो मी इथे डाळ घेते आणि डाळीसाठी मी काय करते, पाऊण पेला मी तुरीची डाळ घेते आणि पाव पेला मी मुगाची डाळ घेते, कारण तुरीची डाळ ही जास्त घेतली तर ती पचायला जड असते, त्यामुळे मग मी मिक्स करून डाळ घेते आणि अशी डाळ छानपैकी धुवून घेते। आणि धुतलेल्या डाळीमध्ये मी जो टोप वापरतो किंवा आपण जे कुठलं भांडं वापरतो त्याच्यामध्ये मी
पाव भरेल एवढीच डाळ ठेवते आणि त्याच्यावरती डाळीच्या बरोबरतीच थोडंसं पाणी आपल्याला किंचितचं टाकायचं आहे. मी अंदाजानेच टाकते आणि अर्ध्यापेक्षा जास्त भाग आपला वरती हा रिकामी राहायला पाहिजे, म्हणजे आपली डाळ बाहेर येणार नाही. जर डाळ बाहेर येत असेल असं तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा तर तुम्ही 1 चमचा तेल टाका त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे देखील डाळ उतू जाणार नाही. आणि मी याच्यामध्ये तुम्ही बघाल ना तर मिरची देखील टाकते, हळद टाकते, टमॅटो देखील टाकते, तरी डाळ बाहेर येत नाही. तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा. अशा पद्धतीने म्हणजे मी जसं करते, जसं मेजरमेंट मी आता सांगितलं तशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा. आणि कुकरवरती जास्तचं जड देखील भांडं ठेवू नका, म्हणजे जेव्हा आपण डाळ ठेवतो तेव्हा जास्तचं जड देखील भांडं, म्हणजे आपण काय करतो बऱ्याच वेळा जास्तचा भात असेल तो त्याच्यामध्ये ठेवतो, तर तसं ठेवू नका आणि एकदा करून बघा तुम्हाला काय वाटतं ते. आता नंतर आहे तर मला आता 7 कापाचे घावणे करायचे होते, म्हणून मग मी खोबरं काढून ठेवलं. आणि आता ह्या ज्या सिलिकॉन शीट आहेत त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती देणार आहे. सो रेखाताईंनी आपल्याला कमेंटमध्ये विचारलेलं या सिलिकॉन शीटबद्दल. तर या सिलिकॉन शीट आहेत, चॉपिंग बोर्डवर आपण ठेवून याला यूज करू शकतो. या 150 रुपीजला 2 पेअर येतो हा. तो मी आयकियामधनं घेतलेला. तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोन्हीकडून घेऊ शकता. याची लिंक मी ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे आणि आयकियाच्या व्लॉगमध्ये पण मी दिलेली आहे. तर तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल तर तुम्ही नक्की तिथे बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. आता इथे आपण घावण्याच्या सारणासाठी मी खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं किसून मी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी गूळ टाकणार आहे. जसं आपण मोदकाला सारण करतो तसंच करायचं आहे. जास्तचं गरम करायची गरज नाही, अगदी हलकं गरम केलं तरी आपल्याला चालणार आहे. सो आता ना मी कुकर ठेवला इथे आणि दुसऱ्या साईडला आता हे गरम करून घेणार आहे मी. आणि कसं असतं ना, बऱ्याच वेळा या सगळ्यामध्ये ना मला मिस्टरांची खूप हेल्प होते. म्हणजे आज बघा, आज मला काल बरं नव्हतं पण आज त्यांनी माझी बरीचशी कामं करून ठेवलेली. म्हणजे नेहमी ते मला मदत करतात पण आज त्यांनी मला बऱ्यापैकी मदत केलेली. म्हणजे मशीन लावायची होती कपड्यांची, कपडे सुकत घालायचे होते, इव्हन सगळं देवपूजेची तयारी होती जी संध्याकाळी मला येऊन करायची असते, ते थोडीफार त्यांनी करून ठेवलेली. त्याच्यानंतर सकाळला कपडे लागणार होते ते देखील प्रेस करून ठेवलेले त्यांनी. सो अशी छोटी छोटी कामं जरी त्यांनी केली ना तरी मला खूप मदत होते. आणि या सगळ्यामधनच ना मी वेळ काढत असते माझे छंद जोपासण्यासाठी, कारण त्यांचा सपोर्ट बराच असतो मला. कारण ते सगळ्या गोष्टीत मला सांगत असतात, अगं कर कर कर, तू हे कर, तू ते कर, अच्छा आपण हे करूया का, तुला हे ट्राय करायचंय का, तू अशा पद्धतीने करून बघ, असं त्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी मला सांगत असतात. सो त्याच्याच मदतीने म्हणजे त्यांच्या हेल्पने मी बाकीच्या गोष्टी सगळ्या मॅनेज करत असते. आणि जसं तुमच्याबरोबर मला सगळ्या गोष्टी मग त्याच शेअर करायच्या असतात, कारण मला ज्या गोष्टी शिकायला मिळतात त्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्यानंतर मला खरंच खूप आनंद होईल आणि तुम्ही देखील त्या गोष्टी केलात ना तर मला खरंच अजून आनंद होईल. सो नक्की तुम्ही पण या तुमच्या डेलीच्या लाईफमध्ये, रुटीनमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या इम्प्लिमेंट आपण जर केल्या ना, कशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करायला हवं. एकदा तुम्हाला त्याची सवय झाली ना की मग तुम्हाला काही वाटणार नाही, कारण सवय होणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत सवय होत नाही ना तोपर्यंत अजिबात काही होत नाही. कारण बऱ्याच वेळा कसं होतं ना, ह्याच्या आधी मला देखील काही सवय नव्हती, कारण मी पण आईच्या घरी होती ना तेव्हा आपल्या सगळ्यांचं जसं असतं तसं माझं देखील होतं. आईच्या घरी मी जेवण वगैरे करायची पण पप्पा माझे नेहमी म्हणायचे आईला की अगं तिला काही करायला देऊ नको, कुठेतरी तेल हातबीत भाजून घेईल तर काम आपल्याला डबल करून ठेवेल. तर मग द्यायची आई करायला, असं नाही पण शेवटी आपल्या अंगावर पडलं ना की मग आपल्याला सगळं करावं लागतं. आणि ते जे काम आहे ना तेवढंच मी जसं म्हणते तुम्हाला, आनंद घेऊन कंटाळा करून करू नका, की आपली जबाबदारी आहे असं समजून करा. कारण तुम्ही घरची करती स्त्री असाल तर तुमच्या बरोबर तुमच्या सगळी फॅमिली जोडलेली असते. सो कंटाळा करून कधी चालत नाही. आणि जर चिडचिड केलं ना तर अजिबात तुमची कामं होणारी नाहीये, कारण ती कामं आपल्यालाच करायची असतात. तर हसत आनंदात छानपैकी कामं करा, सगळ्यांना इन्व्हॉल्व करा कामामध्ये, सो तुमची कामं देखील पटकन होतील. तुम्ही हसत हसत कामं केली, सगळ्यांना हसत हसत इन्व्हॉल्व केल्यानंतर ती देखील पण तुमच्यामध्ये लगेच इन्व्हॉल्व होतील. सो बघा, बोलता बोलता माझं हे सारण आता तयार झालं. जास्त गरम नाही करायचं, जसं आपण मोदकाला करतो तसं जास्त गरम करायची गरज नाही, असंच केलं तरी भरपूर आहे. आणि आता आपण पीठ भिजवून घेऊया घावण्यांसाठी. इथे मी केळीचं पान घेऊन आलेली, कारण ते नैवेद्यासाठी लागणार होतं. आणि घावणे जेव्हा आपण तयार करून प्लेटमध्ये काढतो तर ते खाली चिकटतात प्लेटला. सो मी केळीच्या पानावर काढणार आहे. तर केळीच्या पानावर टाकलं तर ते अजिबात चिटकणार नाही, कारण गरम गरम त्याची वाफ येऊन ना सगळं चिकट होऊन जातं. सो इथे मी 1 पेला तांदळाचं पीठ घेतलंय. आता हे तांदळाचं पीठ थोडंसं किंचितचं जाडसर असलं पाहिजे.
तुम्ही एकदाच तांदूळ सुकवून मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकता किंवा घरघंटीवर ते जाऊन तुम्ही घावण्याचं पीठ मला काढून द्या असं सांगितलं तर ते छान व्यवस्थित त्याप्रमाणे तुम्हाला काढून देतील. किंवा मग तुम्ही तांदूळ भिजत घाला 4 ते 5 तास आणि नंतर मिक्सरला वाटून तुम्ही असं कन्सिस्टन्सी ठेवू शकता. म्हणजे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त जाड देखील नाही, असं पातळ हे करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. एकदा तुम्हाला घावण्याच्या पिठाची ही जर कन्सिस्टन्सी कळली ना तर आपले घावणे परफेक्ट होतात. नाहीतर मग ते खूप पातळच होतात आणि मग चिटकून जातं पीठ जास्त पातळ झालं तर. आणि हे घावण्याचं पीठ आहे ना प्रत्येक वेळेस तुम्हाला हलवून घ्यावं लागतं. आणि कारण ते घट्ट घट्ट होत राहतं. इथे मी ना सिलिकॉनचं स्पॅच्युला देखील वापरते कारण ते बरे पडतात नॉनस्टिकचा वापर करताना, कारण कोटिंग निघून जातं. नाही तर इथे छानपैकी बघा एका हाताने आपल्याला ओतायचं असतं आणि एका हाताने पॅन फिरवत राहायचं असतं. पहिला घावणा मी असाच काढून घेतला कारण पॅन जास्त दिवस यूज झालेला नसतो, सो त्याच्यासाठी म्हणून. आणि आता आपण दुसरा जे घावणा ओतणार आहोत, जे बॅटर ओतलंय त्याच्यानंतर 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. आणि आता झाकण काढून घेऊन एका साईडला आपण हे सारण पसरवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर 2 मिनिटातच दुसऱ्या साईडने आपण फोल्ड करून घेणार आहोत. असं फोल्ड करून घेतलं की एका साईडचा घावणा आपला झाला असं समजायचं. आता दुसऱ्या साईडला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि तेल लावून घेतल्यानंतर आता इथे परत आपण बॅटर ओतायचं. एका हातात तुम्ही पॅन पकडा आणि एका साईडला घावणाचं बॅटर करा आणि त्याने फिरवत 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 आपल्याला घावणा करून घ्यायचा आहे. आता एका साईडला झाल्यानंतर आपल्याला परत तिकडे सारण टाकून घ्यायचं आहे आणि परत 2 मिनिटासाठी तो शेकवून घ्यायचा आहे आणि परत फ्लिप करून घ्यायचा आहे घावणा. अशा प्रकारे आपल्याला 7 वेळा घावणा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे तो झाला 7 काप्याचा घावणा. सो अशा प्रकारे आपला हा घावणा तयार झालेला आहे. तुम्ही 7 लेअर जर तुम्हाला जमत नसतील 2-3 लेअर जरी केले तरी चालेल. सिंगल लेअर करून खाल्ला ना तरी घावणा खूप छान असा वाटतो. मोदक आणि उकडीचे मोदक म्हणा किंवा पातोळ्या म्हणा, हा त्यातलाच एक पदार्थ आहे. ते सगळे झालेत रेडी आणि आजच्या ब्लॉगमधनं मी तुम्हाला 7 काप्याची घावण्याची रेसिपी शेअर करून दिली. 7 काप्यांचे खूप थर जाड होतो, मग अशा वेळेस घाणं देखील एकट्याने संपवणं खूप मुश्किल होतं. सो अशा वेळेस 2 लेअर किंवा 3 लेअरचं आपण बनवू शकतो. तुम्हाला नाही कळलं तर अजून एकदा सांगा, मी पूर्ण डिटेल रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. सो आणि आजच्या ब्लॉगमधनं मी तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे जे जे तुम्ही मला कमेंटमध्ये विचारलेले त्या सगळ्या प्रश्नांची ऑलमोस्ट मी तुम्हाला उत्तर देण्याची प्रयत्न केलेला आहे आजच्या ब्लॉगमधनं. तरी देखील तुम्हाला काही नाही कळलं तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी अजून एकदा परत एकदा सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. सो आजचा ब्लॉग मी इथेच संपवते कारण मला अजून जेवण वगैरे पण करायचं आहे. सो अजून अशाच नवनवीन ब्लॉगसाठी अशाच छान छान कमेंट्स करा आणि मला अजून स्फूर्ती प्रेरणा अजून तुमच्या कमेंट्सद्वारे मला मिळत असते की मी असेच छान छान ब्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करेन. सो लवकरच भेटू माझ्या अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.